नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वी गणित भाग 1 च प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.4 बनणार आहोत. प्रश्न पहिला त्यामध्ये असा आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. खालील एक सामायिक समीकरणे काय करायचे आहेत, सोडवायची आहेत. पहिला स्वाध्याय आपण दोन चल दोन समीकरण त्यांची वेगवेगळे पद्धतीने सोडवले होते. दुसऱ्या स्वाध्यायामध्ये आपण ग्राफिकल मेथडने सोडवला होता आणि तिसरा जो स्वाध्याय होता आपण हा क्रेमर्स रूलच्या पद्धतीने सोडवला होता. आता ही जी चौथा स्वाध्याय आहे ही सामायिक समीकरणे सोडवायची आहेत. पण या सामायिक समीकरणांमध्ये आपल्याला काही चल आहेत छेदामध्ये दिलेले आहेत, त्यांच्या काहीतरी वेगळ्या किमती ठेवायच्या, पुट करायच्या आणि त्या पद्धतीने आपल्याला स्वाध्याय सोडवायचा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला, आपण जसं अगोदर समीकरणांना 1 आणि 2 असे नाव देत होतो त्याच पद्धतीने यांना नाव देऊ शकता. ठीक आहे. 2/x वजा 3/y बरोबर 15 समीकरण नंबर 1. दुसरं 8/x प्लस 5/y बरोबर 77 समीकरण नंबर 2. ठीक आहे. समीकरण 1 आणि 2 नाही दिलं तरी चाललं असतं, त्यांच्यामध्ये नुसत्या किमती पुट करायच्या होत्या, त्या केल्या असत्या तरी धकत होतं. आपण असं आता घेऊचं, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन. मग कोणत्या किमती ठेवायच्या समीकरणामध्ये, तर बघा 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n. म्हणजे जो 2 आहे ह्या 2च्या सोबत इथं काही नसतं, म्हणजे काय असतं, 1 असतं. 1/x जिथे 1/x च्या जागी काय घ्यायचं आपल्याला, m, आणि 1/y त्याच्या जागी आपल्याला घ्यायचं n. ही दोन्ही समीकरणामध्ये काय करायच्या, किमती ठेवायच्या. ह्या किमती समीकरणात ठेवू, ह्या किमती समीकरणात ठेवू. ठीक आहे, ठेवून द्या. याच्यामध्ये ठेवल्या, याच्यात ठेवल्या असता काय येतं, 2m वजा 3n बरोबर 15 समीकरण 3. पुढं 8m अधिकचे 5n बरोबर 77 समीकरण 4. आता आपण अगोदर जसे समीकरण सोडवले होते त्या पद्धतीचं आपल्याला समीकरण भेटलेलं आहे. इथं 5 आहेत, सॉरी इथं 3 आहेत, इथं 5 आहेत, इथं 2 आहेत, इथं 8 आहेत. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, दोन्ही समीकरणांपैकी दोन्ही समीकरणांचे एक चल सारखं करावं लागतं. म्हणजे इथं 2 आहेत, इथं 8 आहे, इथं 3 आहेत, इथं 5 आहे. याला 3 ने गुणाकार केला तर 15 येतं आणि याला 5 ने केलं तर 15 येतं. किंवा इथं 2 आहे, याला जर 4 ने गुणाकार केलं तर 8 येतं, इथं 8 आहे. दोन्हीपैकी एक चल आपल्याला काय करावं लागतं, सारखं करावं लागतं. मग आपण तसं घेऊ शकतो, घ्यायचं. मग तसं समीकरण कोणत्याला, मी पहिल्याला बोलतो किती ना, 4 समीकरण, सॉरी पहिलं नाही ते तिसरं समीकरण आहे. समीकरण 3 ला 4 ने गुण. ठीक आहे. कसं, इंग्लिश मध्ये इक्वेशन थर्ड आर मल्टिप्लाय, काय करायचंय त्याला, बाय 4. किती गुणायचंय, 4 गुणूया. बघा 4 दोन्ही 8m डायरेक्टली घेऊ किंवा समीकरण आधी लिहा आणि मग गुणा, सोपं जातं. 2m वजन 3n बरोबर 15 आहे. याला 4 ने गुणायचंय, 4 दोन्ही 8m वजा 4 त्रिकम 12n आणि याला 15 चौक 60 इक्वेशन 5 आलं. किती आलं, 5. आता इथं 8 आहे आणि इथेही 8 आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक चल कसा आलाय, सारखा. मग दोन्हीपैकी एक जर चल सारखा आला असेल आणि त्यांची चिन्ह जर सारखी असतील, म्हणजे इथं अधिक 8 आहे, इथे 8 आहे, त्यावेळेस काय करायची, त्यांची वजा करायची. मग तसं लिहा.
समीकरण 4 व 5 ची वजाबाकी करा. काय करायची आहे? इंग्लिश मध्ये इक्वेशन 4 and 5 आर सबट्रॅक्शन. ठीक आहे, लिहा. हा मोठा दिसतो मला, मी वरती घेतोय किंवा हे वरती लिहिलं तरी चूक नाही, बरोबरच आहे. 8m अधिकचे 5n बरोबर 77 वजा 8m वजाबाकी करायची, हे वजा करायचे. इथं वजा आहे, वजा वजा काय होणार आहे? अधिकचे 12n बरोबर वजा 60, परंतु अधिकचा आहे, बरोबर आहे. हे अधिकचे 8m आणि वजाचे 8m काय होणार? कटणार, 0. 5 आणि 12 17n, किती आलं? n 17. आणि 77 मधून 60 गेले, इकडेही 17च राहिले. किती राहिले? 17. मग n बरोबर 17 भागिले 17. 17 1 17. n ची किंमत किती आली? 1. आता ही किंमत एका समीकरणात ठेवायची, उत्तर काढायचं. ठीक आहे. n बरोबर 1 ही किंमत समीकरण कोणत्या ठेवू? लहान समीकरणात ठेवा. कोणत्या? 3 मध्ये ठेवा. 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. असं इंग्लिश मध्ये लिहायचं. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड काय म्हणल्या? 2m वजा 3n बरोबर 15. बरोबर आहे. ठीक आहे. पुढे किमती ठेवायच्या. नंतर 2 जशाला तसा, कोणाची किंमत आली? m जशाला तसा, 3 जशाला तसा, यांची किंमत 1 आहे, बरोबर 15 आहे. ठीक आहे. 2m जशाला तसा, 3 जशाला तसा, 15 आहे. हे 2 तिकडे गेले, अधिक होणार आहेत. 2m बरोबर 15 आणि 3 18. m बरोबर 18 भागिले 2, 92 18. m ची किंमत किती आली? 9. m ची किंमत किती आली? 9. आता ह्या ज्या किमती आल्या, ह्या किमती पुन्हा त्या समीकरणात ठेवायच्या आणि मग उत्तर काढायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने आता काय करू? किमती पुट करू आपण. ठीक आहे. कशा किमती पुट करायच्या ते बघू. गणित काय पसंत झालंय होते की नाही? किमती समीकरणात पुट करायच्या राहिल्यात. त्यानंतर बघा, इथल्या या समीकरणात किमती ठेवू. समीकरणात किमती put the value. Put the value. Put the value. ठीक आहे. काय किंमत आहे? 1/x म्हणजे किती आहे? m. घ्या तसं. 1/x बरोबर काय आहे? m. मग 1/x जशाला तसा, पण m ची किंमत किती आलेली आहे? m 9 आहे. 9 घ्या मग इकडे. 9 म्हणजे x ची किंमत काय असणार आहे? मग म्हणजे x बरोबर 1/9 ही झाली x ची किंमत. आणि इकडे y काढू आपण आता. हा काय आहे? 1/y म्हणजेच n. म्हणजे इथे लिहा 1/y बरोबर n. n ची किंमत किती आली? 1 आहे. म्हणजे 1/y बरोबर n म्हणजे 1 किंमत घ्या. म्हणजे y बरोबर काय येणार आहे? 1च येणार. घ्या. नंतर प्रश्न दुसरा. 10/x अधिक y 2/x वजा y बरोबर 4. 15/x अधिक y आणि 5/x वजा y बरोबर वजा 2. आपण जसं पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं होतं तसं समीकरण 1 किंवा 2 घ्या नावं आणि नाही दिले नंतर केलं तरी चालतं. पण त्या समीकरणामध्ये किमती पुट कराव्या लागतात. मात्र कोणत्या कोणत्या? उदाहरणार्थ 1/x अधिक y बरोबर m. तुम्ही m आणि m किंवा nच घेऊ शकता असं काही नाही.
ए बी सी कुठली एक्स वाय झेड कुठल्याही किमती घेऊ शकता. एक्स वाय येणार नाही तर कारण एक्स वाय ऑलरेडी आहे म्हणून दुसऱ्या किमती पुट करू शकता तुम्ही. 1/x अधिक y बरोबर काय घ्यायचं आहे m आणि दुसरं घ्या 1/x वजा y बरोबर n. ह्या किमती काय करायच्या पुट करायच्या. पुट व्हॅल्यू इन इक्वेशन काय करायचं आहे पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन. समीकरणात किमती ठेवू. कशामध्ये समीकरणात. कोणती किंमत ठेवायची ती ठेवायची. म्हणजे समीकरण काय येणार आहे 10m 1/x अधिक y च्या जागी काय येणार m येणार आहे अधिक 2 दशाला तसे 1/x वजा y च्या जागी काय घ्यायचं आहे n घ्या बरोबर 4. समीकरण 1 द्यायला. आता इकडेही तसंच 15/x अधिक y म्हणजे 15m वजा 5 दशाला तसा 1/x वजा y च्या जागी n घ्या आणि वजा 2 दशाला तसे. समीकरण नंबर 2. आपण पहिल्या स्वाध्यायामध्ये दुसऱ्या स्वाध्यायामध्ये तिसऱ्या स्वाध्यायामध्ये जसे आपण प्रश्न सॉल्व्ह केले होते समीकरण सोडवले होते तशाच पद्धतीचे समीकरण इथे प्राप्त झाले. आता दोन्हीपैकी एक चल सारखं असणं गरजेचं आहे. इथं आहे 10 इथं आहे 15. याला 2 ने गुणाकार केला 30 होतं याला 3 ने केला तर 30 होतं. किंवा यापैकी एखादा चल सारखं करण्याचा प्रयत्न करा छोटं जेवढं होईल तेवढं. याला 5 ने गुणाकार करावा लागेल आणि याला 3 ने सॉरी याला 5 ने केल्यावर 10 होतं आणि याला 2 ने केल्यावर 10 होतं. दोन्हीपैकी एक कोणतं ना कोणतं तुम्हाला करावं लागेल. मग आपण काय करू याला 2 ने करून याला 3 ने करू गुणाकार. ठीक आहे तसं लिहावं लागेल. सारखं एक चल करावं लागतं कारण एक चलाचा लूप पाहावा लागतो. लिहा समीकरण 1 ला 3 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणून काय करायचं आहे गुणून. इन इक्वेशन फर्स्ट आर मल्टीप्लाय by 3 and equation second are multiplied by 2. ठीक है गुणाकार करूया. याला कितना गुणायचे 3 ने 10 3 क 30. याला 3 3 दोणे 6 3 3 चौक 12 इक्वेशन 3. आता याला 2 15 दोणे 30 याला 2 5 दोणे 10 याला 2 2 दोणे वजा 4 इक्वेशन नंबर 4. आता दोन्हीपैकी एक चल सारखा आलेला आहे चिन्हही सारखं आहे म्हणजे काय करायची त्यांची वजाबाकी करायची. काय करायची त्यांची वजाबाकी. कसं लिहा इक्वेशन 3 and 4 are subtraction. ठीक है वजाबाकी करा त्यांची. समीकरण 3 व 4 ची काय करायची आहे वजाबाकी करा. लिहूया समीकरण 3 आणि 4. जे मोठे आहे ते वरती लिहा जसं आहे तसं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे 30m अधिक 6n बरोबर 12. वजाबाकी करायची वजा 30n इथं वजा होतो वजा वजा अधिक 10n बरोबर वजा होते 4 अधिकचे 4 झाले. ठीक आहे वजा 30m अधिकचे 30m कटून गेले 0 राहिले. 6 आणि 10 किती झाले
16n बरोबर 12 आणि 4 16. ठीक आहे. आता आपल्याला इथे n ची किंमत भेटते. n बरोबर 16 भागिले 16. 16 एक 16. n ची किंमत किती आली? ही किंमत आपण एखाद्या समीकरणात पुट करू. पुट द व्हॅल्यू. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन कोणत्या ठेवू? 1 मध्ये. ठीक आहे. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक काय लिहा? 10m अधिक 2n बरोबर 4. ठीक आहे. यांची किंमत एक आहे घ्या. 10 जशाला तसा m 2 जशाला तसा यांची किंमत 1 बरोबर 4. ठीक आहे. 2 ने 1 ला गुणाकार केला 2च येतं. हे 10m जशाला तसा अधिकचे 2 बरोबर 4. हे 2 तिकडे गेले वजा होणार. 10m जशाला तसा 4 वजा 2. 10m जशाला तसा 4 मधून 2 गेले 2च राहिले. m बरोबर 2 भागिले 10. बेक बे पंच 10. m ची किंमत आली 1/5. m ची किंमत किती आली? 1/5. ह्या किमती आता समीकरणात ठेवायच्या. ह्या किमती काय करायच्या? समीकरणात ठेवायच्या. लिहा मग m बरोबर 1/5 and n बरोबर 1. काय करायच्या? पुट द व्हॅल्यू. ठीक आहे. इन इक्वेशन. किमती समीकरणात ठेवू. किमती ठेवून लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. कुठे ठेवायचे आहे? इथं. कसं? 1/x अधिक y बरोबर m. मग घ्या तसं 1/x अधिक y बरोबर m. m ची किंमत आहे 1/5. काय किंमत आहे? 1/5. इकडे समीकरणच भेटतं, त्याला उलट करू शकता तुम्ही. 1 अधिक y बरोबर 5. हे इकडं. इकडच्या बाजूला दुसरं समीकरण भेटतं आपल्याला. कोणतं? 1/x वजा y बरोबर n. काय आहे? n. घ्या 1/x वजा y बरोबर n ची किंमत 1 म्हणजे एकच येतं. x वजा y बरोबर एकच. आता यांना पुन्हा नाव द्या समीकरणांना. हे 3 आणि 4 झाले होते आपले. इकडे घ्या 5 समीकरण. हे घ्या 6 समीकरण. आता इथं y सारखे आहेत, x ही सारखे आहेत. दोन्ही चल सारखे आहेत. पण इथं अधिक आणि इथं वजा आहे. पण नुसती बेरीज करायची आणि त्याच्यातली चलाची किंमत पुन्हा काढावं. ठीक आहे. घ्या मग समीकरण काय? 5 व 6 ची काय करू? बेरीज करा. काय करायची आहे? बेरीज करा. इंग्लिश मध्ये लिहा तसं. इक्वेशन 5th and 6th are add. ठीक आहे. घ्या बेरीज. x अधिक y बरोबर 5. x वजा y बरोबर 1. y कटले. 1x आणि हा 1x 2x 5 आणि 1 6. x बरोबर 6 भागिले 2 बेत्रिक 6. x ची किंमत आली 3. ही किंमत एका समीकरणामध्ये काय करायची आहे? ठेवून द्यायची आहे. कुठल्याही एका समीकरणात ठेवा ती किंमत. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 5th. कोणत्यामध्ये? 5 मध्ये. ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. कशात ठेवायची आहे? समीकरण 5 पहा कोणतं दिल्या? हे आहे
x अधिक y बरोबर 5च. कोणाची किंमत ठेवायची आहे? इकडे लिहितो मी x अधिक y बरोबर 5. x ची किंमत किती आलेली आहे? 3. 3 किंमत इथे ठेवायची. 3 अधिक y बरोबर 5. 3 तिकडे गेले वजा होणार. 5 वजा 3. 5 मधून 3 गेले. y ची किंमत किती आली रे? 2. इकडे लिहा x, y बरोबर किमती लिहायच्या समीकरणाच्या. x ची किंमत आलेली आहे 3, 2. इट्स व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. उकल थोडेसे लेंदी आहेत गणित. याच्यापेक्षा मोठाले शेवटचे 2 गणित आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा. ह्या स्वाध्यायामध्ये थोडे गणित मोठाले आहेत. थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या. अगोदर प्रश्न जशाला तसा लिहिला तरी चालते किंवा किमती ठेवा. पुट द व्हॅल्यू. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन. समीकरणामध्ये किमती ठेवायच्या. कोणत्या किमती ठेवायच्या त्या बघू आपण. कोणत्या? बघा 1/x वजा 2 बरोबर m. 1/y अधिक 3 बरोबर n. ह्या किमती काय करायच्या? ह्या समीकरणांमध्ये ठेवून द्यायच्या. खूप ठेवू आपण. पहिला 27m अधिक 31n बरोबर 85. समीकरण 1 आलं. दुसरं 31m अधिक 27n बरोबर 89. समीकरण 2 आलं. आता हे जे काही समीकरण आलंय हे समीकरण स्वाध्याय 1.1 मधल्या प्रश्न क्रमांक 7वा आणि 8व्या ह्या दोन्ही प्रश्नांसारखा प्रश्न आहे. कसा? उदाहरणार्थ याचा जो पहिला चल आहे ते दुसऱ्या समीकरणाचा दुसरा चल येतो. इथलं बी तसंच. म्हणजे इथं 27, इथं 27, इथे 31, इथे 31. म्हणजे अशा ज्यावेळेस समीकरण येतं कुठेही त्यावेळेस काय करायचं? एकदा समीकरणांची बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची, किमती आपोआप भेटत जातात. मग करूया आपण बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची काय करू? बेरीज करा. ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट and second are added. करा बेरीज. 27m अधिक 31m बरोबर 85. इकडे 31m अधिक 27m बरोबर 89. बेरीज करूया. 9 आणि 5 1400. 4 ह्याच्या गेला 1. 18 16 1 17 114. 7 आणि 8 n जसाला तसा 8 3 आणि 2 58 अधिक हे 58 च येणार आहे. हे सगळं मला वाटतं 58 च्या पाड्यात असावं. sin 3 18 म्हणजे 7 च्या पाड्यात 60 च्या पाड्यात sin 3 18 2 2 कमी म्हणजे 3 कमी केले 174. सगळ्यांना 58 ने भागू. कशाने भागायचे? 58. 3 चा भाग बसतो. m अधिक n बरोबर 3. समीकरण 3च. समीकरण काय आलं? 3. आता आपण जशी बेरीज केली आता तशीच काय करूया? वजाबाकी करू. लिहा मग कसं. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. Equation first and second are subtraction.
ठीक आहे. सबट्रॅक्शन वजाबाकी करायची, मोठं जे दिसतं ते वरील आहे, मोठं वरील दिसतं ते आपण वरती लिहूया. 31 m अधिक 27 n बरोबर 89. इकडे 27 वजाबाकी म्हणल्यावर वजा अधिक वजा 31 n बरोबर वजा 85. ठीक आहे. 27 31 मधून 27 गेले 4 m, इथं वजाचे 4 m आणि इथं 4. सगळ्यांना 4 ने भागू म्हणजे m वजा n बरोबर 1. समीकरण नंबर 4. आता mn अधिकचे आणि इथं वजाचे mn अशा प्रकारचं समीकरण भेटलंय. आता आपण इथं वजा n इथं अधिकचा n दिसते, बेरीज केली तर उत्तर भेटतंय काय याचं. मग लिहा तसं. समीकरण 3 व 4 ची काय करायची आहे, वजाबाकी करा, नाही बेरीज करा. काय करायची आहे, बेरीज करा. इक्वेशन थर्ड and fourth are added. ठीक आहे. काय करायचं, त्यांची बेरीज करायची. घेऊया 3 आणि 4 बनतंय हे 3 समीकरण. m अधिक n बरोबर 3, m वजा n बरोबर 1. ठीक आहे. यांची बेरीज करायची. वजा n वजा n वजा 1 n आणि अधिकचा n कटले m आणि m 2m. 3 आणि 1 4. m बरोबर 4 भागिले 2 बे 2 4. म्हणजे m ची किंमत किती आली 2. ही किंमत समीकरणात ठेवू. ही किंमत काय करायची, एका समीकरणात ठेवायची. पुट द व्हॅल्यू. इन इक्वेशन कोणत्या 3 किंवा 4 पैकी एकामध्ये ठेवा. 3 मध्ये ठेवू तुम्ही. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. कुठे ठेवायची, समीकरण 3 लिहा. m अधिक n बरोबर 4. 3 आहे सॉरी हा. m ची किंमत किती आहे, ही 2. ही 2 किंमत इथे घ्या. 2 अधिक n बरोबर 4. हे 2 इकडे गेले वजा होणार 3 आहे. n बरोबर 3 वजा 2 म्हणजे n ची किंमत किती आलेली आहे 1. आता ह्या किमती भेटल्या. आता ह्या किमती याच्यामध्ये ठेवायच्या. ह्याच्यामध्ये समीकरण तसं लिहा. m बरोबर 2 व n बरोबर 1 ह्या किमती समीकरणात ठेवू. Put the value. Put the value. समीकरण काय आहे बघा. 1/x वजा 2 बरोबर m. 1/x वजा 2 बरोबर m ची किंमत आहे 2 आहे. काय आहे 2. ठीक आहे. इकडे 1/x वजा y अधिक n y अधिक 3 बरोबर n अशा प्रकारच्या किमती भेटल्यात. आता 1/y अधिक 3 बरोबर n ची किंमत आलेली आहे 1. ज्या किमती आहेत आपण त्या किमती ठीक आहे. आता आपल्याला समीकरणामध्ये पुन्हा किमती काढाव्या लागतील. कशा पद्धतीनं, जसे समीकरण दिलेले आहेत तसे. 1/x वजा 2 बरोबर काय आलेलं आहे इथं 2च आलेला आहे. याच्या छेदात काय नाही म्हणजे 1 आहे म्हणजे त्याची किंमत काय भेटते आपल्याला उलटी सुलटी भेटते. म्हणजे उदाहरणार्थ x वजा 2 बरोबर 1/2. त्याला 2 न गुणाकार करूया म्हणजे त्याच्या छेदातले 2 निघून जातील. कसे, मग येतं 2x
वजा 4 बरोबर इकडे काय येणार आहे 1. हे 2 तिकडे पाठवल्या 2x वजा 2 सॉरी हे 4 तिकडे आपल्याला पाठवावं लागतील 1 अधिक 4 2x बरोबर 4 आणि 1 5. x ची किंमत 5/2. x ची किंमत किती आलेली आहे 5/2. आता दुसरी किंमत जी आहे ती आपण ठेवूया लगेच कुठली 1/y अधिक 3 बरोबर 1 म्हणजे काय नसतं म्हणजे काय आहे एकच आहे. म्हणजे काय राहणार आहे y अधिक 3 बरोबर 1च. हे 3 तिकडे गेले वजा होणार आहे 1 वजा 3 म्हणजे y ची किंमत किती आलेली आहे वजा 2. ह्या समीकरणाच्या किमती भेटलेल्या आहेत आपल्याला x, y बरोबर काय आहे x ची किंमत 5/2 व y ची किंमत वजा 2. इट्स व्हॅल्यू ऑफ सोल्युशन. ठीक आहे ही समीकरणाची उकल आहे. उकल काय आहे 1.4 मधलं शेवटचं गणित. खूप सुंदर गणित आहे थोडेसे लेंदी आहे. हा प्रश्न थोडासा पाठीमागच्या प्रश्नांसारखा आहे पण छेदामध्ये काही संख्या आल्या त्या संख्या आपल्याला काढून टाकायच्या. मग आपण अगोदर जसं पाहिलं होतं की त्या संख्याला एखाद्या संख्येनं गुणाकार करावा लागतो जी छेदात संख्या आहे त्या संख्येनं त्यावेळेस ते निघून जातो नंबर. मग अगोदर आपल्याला किमती पुट कराव्या लागतील त्यानंतर छेदामध्ये ज्या किमती आहेत त्या काढाव्या लागतील जे नंबर्स आहेत ते आणि नंतर समीकरण सोडवावं लागतं. ठीक आहे लक्ष द्या. मग आपण काय करू पुट द व्हॅल्यू कोणत्या किमती ठेवायच्या 1/x अधिक y बरोबर mच. दुसरंही पुट करू शकता तुम्ही m आणि nच ठेवावं असं काहीही 3x वजा y बरोबर m. ठीक आहे समीकरणात किमती ठेवू. ठेवू किमती मग ठेवू तर ठेवू. ठीक आहे पहिले येतं m अधिक n बरोबर 3/4. समीकरण 1 आलं पहा 1/3x अधिक y m घ्या 1/3x वजा y n घ्या आणि 3/4 जशाला पुढे दुसऱ्या याच्यात तसंच m काय m/2 वजा n/2 बरोबर 1/8. समीकरण 2 आलं पहा. कारण छेदामध्ये इथं 2 आहे इथं 2 आहे त्यांना काहीही करायचं नाही. आता मात्र त्यांना गुणाकार करूया. समीकरण 1 ला 4 ने गुणू कारण छेदातले 4 निघून जातात. समीकरण 2 ला सुद्धा 8 ने गुणू म्हणजे कारण इथले 2 आणि हे 4 निघून जातात. बरोबर आहे करू गुणाकार द्या तसं. समीकरण 1 ला 4 ने व समीकरण 2 ला 8 ने गुणू. कशाला गुणायचं आहे इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 4 and equation second are multiply by 8. 8 न गुणायचं. ठीक आहे गुणूया आपण. याला 4 ने गुणाकार केला 4m पुढचं 4m आणि 4 ने गुणाकार केल्यामुळे 4 कटले छेदातले फक्त 3 राहिले. समीकरण 3 द्यायला विसरू नका. लक्ष द्या. आता याला 8 ने गुणाकार करायचं पूर्ण समीकरण. इथं 8 असतील समजा 8 तर 2 चौक 8 म्हणजे 4 येतं. काय येणार आहे इथं 4m अधिक नाही वजा 4n बरोबर 8 ने गुणाकार केल्यावर म्हणजे वरचा 8 कटून गेले खालचे 8 कटून गेले एकच राहिला फक्त समीकरण नंबर 4.
आता सोपं झालं. इथं 4 आले, इथं 4 आले, इथं 4 आले, इथं 4 आले आणि इथं वजाचं चिन्ह आलंय ऑलरेडी. म्हणजे काय करायचं दिसतो, बेरीज करायची. जा मग समीकरण 3 व 4 ची बेरीज करा. काय करा, इक्वेशन थर्ड एंड आर करा बेरीज खाली. 4m 4m बरोबर 3, 4m वजा 4m बरोबर 1. हे 4m 4m कटले, हे 4 आणि हे 4, 8m बरोबर इकडे राहिले 4. ठीक आहे. 8m बरोबर 4, m बरोबर 4 भागिले 8, 4 1 4, 4 2 8. m ची किंमत आली 1/2. m ची किंमत किती आली, 1/2. ठीक आहे, 1/2. आता ही किंमत एखाद्या समीकरणात ठेवू. पुट द व्हॅल्यू, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन. याच्यामध्ये 3 मध्ये जमतो, 2 मध्ये जमतो, किंवा ह्या दोन्ही पैकी एकामध्ये चालतं. 3 मध्ये ठेवू. ठीक आहे. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. कशामध्ये ठेवायची, समीकरण 3 कोणतं आहे बघा, हे 4m 4n बरोबर 3. m ची किंमत आहे 1/2. m ची आहे ती 4 जशाला तसा, अधिकचे 4 आणि n जशाला तसे, 3 जशाला तसा. बेद 1 बेद 2 4, 2 अधिक 4n बरोबर 3. हे 2 तिकडे गेले, वजा होणार आहे. 4n जशाला तसा, 3 वजा 2. 4n जशाला तसा, 3 मधून 2 गेला, 1 राहिला. n बरोबर 1/4 ही n ची किंमत आली. आता समीकरणात काय करायचे आहे, किमती लिहा. तसं आधी m आणि n च्या किमती लिहा. m बरोबर 1/2 व n बरोबर 1/4. समीकरणात किमती ठेवू. काय ठेवायचे आहेत, the value in equation. ठीक आहे, ठेवूया. त्याच्यामध्ये किमती काय, मग ते बघा. समीकरण 1/3x अधिक y बरोबर m आहे. 1/3x अधिक y बरोबर m ची किंमत आहे, m ची किंमत आहे 1/2. कोणती आहे, 1/2. छेदाची परिमेय करण्यानुसार आपण याला असं लिहू शकतो, 3x अधिक y बरोबर 2. समीकरण याला किती देऊ, 5. इथे द्यायचं समीकरण 5. पुढे जसं m च्या ठेवल्या किमती, तशाच n ची किंमत सुद्धा आपण खाली ठेवू शकतो. ठीक आहे. 1/3x वजा y बरोबर n. 1/3x वजा y, n ची किंमत आलेली आहे 1/4. घेऊन टाका किंमत. मग याला आपण डायरेक्टली वरी घेऊ शकतो. 3x वजा y बरोबर 4. समीकरण नंबर 6. हे आणि हे समीकरण सारखे आले. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथं y अधिकचा, इथं वजाचा आहे. नुसती बेरीज करायची, आपोआप उत्तर भेटून जातं. ठीक आहे. घ्या समीकरण 5 व 6 ची काय करायची आहे, बेरीज करा. इक्वेशन 5 and 6
आर ऍड करा, मग लिहा ते पहिलं 3x अधिक y बरोबर 2, 3x वजा y बरोबर 4, बेरीज करायची, वजा y अधिकचा y कटून गेले, हे 3 आणि हे 3 6x आला बरोबर 4 आणि 2 6, x बरोबर 6 भागिले 6, 6 1 6, x ची किंमत किती आली 1. आता ही किंमत पुन्हा समीकरणात ठेवायचा, x बरोबर 1, put the value in इक्वेशन कोणत्यामध्ये ठेवू, त्या 5 किंवा 6 पैकी 5 मध्ये ठेवतो. ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. 5 काय समीकरण लिहून घ्या, 3x अधिक y बरोबर 2. ठीक आहे, ह्या 5वं समीकरण आहे. 5व्या समीकरणात आता कोणाची किंमत ठेवायची आहे x ची. 3 जसाला तसा x ची किंमत 1 प्लस y जसाला तसा 2. 3 1 3, 3 ने 1 ला गुणाकार केला 3 च येतं, अधिक y बरोबर 2. हे 3 तिकडे जाणार, वजा होणार आहे 2 वजा 3. y ची किंमत वजा 3 मधून 2 गेले, वजा 1 राहिला, कोण राहिला वजा 1. आणि x आणि y च्या किमती लिहा. x ची किंमत आलेली आहे 1, y ची वजा 1. ही समीकरणाची उकल आहे. इट्स व्हॅल्यू ऑफ सोल्युशन. ठीक आहे.